स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. टप्प्याटप्प्याने राज्य निवडणूक आयोग सुद्धा कामाला लागलेला आहे. खरं तर मतदार नेतृत्व निवडून देतो त्याच्या आणि परिसराच्या विकासासाठी. मग तो शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा आपल्या परिसराचा विकास असो. निवडणुकीचं गणित जनसंपर्क आणि विकास यावरच अवलंबून असतं. आजच्या पिढीला राजकारणी नसलेला नेता हवा आहे, हे सातत्याने लोकांमध्ये वावरताना जाणवतं. शहादा परिसराला असंच एक नेतृत्व लाभलेलं आहे. या नेतृत्वाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजकीय स्वार्थ न साधता जनसेवेपायी काया झिजवावी या ओळी सार्थ ठरताना दिसतात. कमी कालावधीत सक्रिय राजकारणात आलेले नेतृत्व ते म्हणजे भाजप नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील सर. आज त्यांच्याशी बातचीत करण्याचा हा योग जुळून आलेला आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, राजकारणातील शहादा हे नाव उच्चारलं की आधी स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांचंच नाव डोळ्यासमोर येतं. ते आधी समाजकारणी होते, नंतर राजकारणी होते. तर त्यांच्यात राजकारण कसं भिडलं, हे बाळकडू त्यांना कुठून मिळालं? शहादा म्हटलं की अण्णासाहेब हे समीकरण ते होते तेव्हापासून तर आज तागायत कायम आहे. ते समाजकारण म्हणजे 64ला ते आधी वकिली केली त्यांनी. वकील झाले, नंदुरबारला वकिली केली. त्याच दरम्यान त्यांच्या शेतकरी, शेतमजूर यांच्याशी हमाल मापड यांच्याशी संपर्क आला वकिली करत असताना. त्यामुळे त्यांना जाणीव झाली की या लोकांच्या प्रगतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रगतीसाठी काही केलं पाहिजे म्हणजे समाजकारण आणि मग त्यानंतर समाजकारणाने सगळं होणार नाही. मग राजकारणात येणं अपरिहार्य होतं. 64-65ला ते जिल्हा बँकेत निवडून आले. जिल्हा बँकेत चेअरमन झाले. चेअरमन झाल्यामुळे त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. तेव्हा त्यांना दिसतं की आपल्याकडे ऊस होतो आहे, पण ऊसावर प्रक्रिया होत नाही. मग त्यांनी सातपुडा साखर कारखाना सुरू केला. त्याच दरम्यान ते शिक्षण घेत असताना त्यांना इथं शिक्षण मिळालं नाही. त्यांनाही बाहेर जावं लागलं शिकायला. ती त्यांना माहितीच होती की आपल्याकडे शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण घेणारे तरुण आहेत, पण त्यांना शिक्षणासाठी कॉलेज नाही आहे. मग त्यांनी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ 70ला स्थापन केलं आणि आर्ट, कॉमर्स, सायन्सने सुरुवात झाली. त्याबरोबर मग ते या गोष्टी करत असताना की ही प्रगती करताना समाजकारणाने सगळी प्रगती होणार नाही. मग आपसुकच त्यांना राजकारणात प्रवेश घ्यावा लागला. तर साहेबांचा राजकारणात प्रवेश कधी आणि कसा झाला? साहेबांच्या राजकारणात प्रवेश तसं पाहिलं तर 64-65ला झाला, जेव्हा ते जिल्हा बँकेची निवडणूक लढले आणि त्यानंतर ते प्रथम आमदारकीची निवडणूक आणीबाणीनंतर 77ला लढले. त्यात पराभूत झाले आणि मग 1980ला ते निवडून आले आमदारकीसाठी शहादा दोंडाच्या मतदारसंघात. बालशहीद शिरीष कुमारजी, अण्णासाहेब पिके पाटील आणि त्यांचे इतर सहकारी त्या काळी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध नंदुरबार येथे लढा दिला. त्या लढ्यात दुर्दैवाने शिरीष कुमारजी शहीद झाले. तर अण्णा नेमके चळवळीत कसे उतरले आणि बालशहीद शिरीष कुमारजी आणि अण्णासाहेब यांचा संपर्क कधी आला एकमेकांशी आणि त्यांच्या आठवणींना काही उजाळा इथे देता येईल का आपल्याला? अण्णासाहेब शहाद्याला शिकत असताना त्यांना एक गांगल म्हणून शिक्षक होते. ते एकदम विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे लाडके होते आणि विद्यार्थीही त्यांचे लाडके होते. त्याच काळात त्यांची परीक्षा वगैरे झाल्यानंतर गांगल सरांना कामावरनं कमी करण्यात आलं. हे सगळ्या विद्यार्थ्यांना कळल्यानंतर अण्णासाहेबांनी त्याच्यात पुढाकार घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना गोळा करून नगरपालिकेवर मोर्चाही केला. परंतु असं झालं की एकदा ते बडतर्फ केल्यामुळे तेव्हा ब्रिटिश राजवट असल्यामुळे त्यांना परत कामावर काही घेतलं नाही. मग त्याच्यातनं मग अण्णासाहेबांनी शहाद्याहून शाळा सोडून नंदुरबारला प्रवेश घेतला. नंदुरबारला प्रवेश घेतल्यानंतर 1942ला चले जाव आंदोलन, त्या काळातले महात्मा गांधींचे भाषणं वगैरे सगळं ऐकून विद्यार्थ्यांमध्ये एक उत्स्फूर्त असा सरकारला विरोध करायचा आला. उत्स्फूर्त असं सगळे विद्यार्थी गोळा झाले. त्या दिवशी 9 ऑगस्टला सगळे विद्यार्थी शाळेत गोळा झाल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला. सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं की विद्यार्थी आहेत, खूप काही घडणार नाही. 2-4च पोलीस आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण विद्यार्थी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्याच दरम्यान मग पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात शिरीष कुमार शहीद झाले. तर साहेबांचा आणि त्यांचा संपर्क एका चळवळीसाठीच आला आणि त्यातून हे ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी चळवळीतले नेते घडून गेले. धुळे जिल्हा असताना साहेब 3दा आमदार राहिलेत, म्हणजे त्यांनी आमदारकी भूषवली. त्या काळी तर त्यांचे कट्टर विरोधक म्हणजे हेमंत नाना देशमुख असतील किंवा राऊळ परिवार असेल, यांचं प्रस्थ त्यावेळी होतं.
तर हे सगळं असताना साहेब राजकारणात टिकून राहिले. तर त्यांनी या परिस्थितीशी चार हात कसे केले? अण्णासाहेबांनी सुरुवातीपासून त्यांच्या राजकारणात येण्याचे कारण म्हणजे शेतकरी शेतमजूर यांचा विकास होणे. हं, त्या काळी आपल्या शहादा डोंडाच्या मतदारसंघ म्हणा किंवा पूर्ण हं, धुळे जिल्हा म्हणा, हं, इथं शेतीला पाणी नव्हतं, वीज नव्हती किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी असे कुठले उद्योग त्या काळी नव्हते. आपल्याकडे तापी नदी होती. बरं. तापी नदीला पाणी भरपूर होतं, पण ते पाणी शेतापर्यंत पोहोचायची व्यवस्था नव्हती. हं, त्यामुळे अण्णासाहेबांनी सुरुवातीपासून उ- या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर, जे उत्पादन शेतकरी घेत असतात जसं हं, ऊस, त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग म्हणून साखर कारखाना काढला 70ला. मग तो व्यवस्थित सुरू असताना मग लक्षात आलं की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सगळ्यांना पाणी उपलब्ध होत नाही, नदीत पाणी असूनही. हं, मग त्यांनी उपसा जलसिंचन योजना केल्या, त्या जास्ती करून शिंदखेडा तालुक्यात झाल्या, आपल्याही तालुक्यात शहादा तालुक्यात झाल्या. हं, त्यामुळे ते शेतकरी त्यांना पाणीवाला बाबाही म्हणू लागले. हं, आणि असे ते शेतकऱ्यांशी डायरेक्ट जोडले गेल्यामुळे बाकी कोणाच्या विरोधात त्यांना काही सामना जास्ती करावा लागला नाही, कारण हं. शेतकरी त्यांच्यासोबत होते, शेतमजूर बरोबर. त्यांच्यासोबत असल्यामुळे, लोकांच्या पाठिंबा असल्यामुळे त्यांना ती अडचण आली नाही. आणि त्यांनी असा संघर्ष म्हणून मुद्दामून कोणाजवळ केला नाही. हं, त्यांना त्यांचा मूळ हेतू असा होता की आपले सामान्य माणसांची शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या प्रगती व्हावी. हं, त्या दृष्टीने काम करताना त्यांनी ज्यांची यांची गरज पडली त्यांच्याजवळ जुळवूनही घेतलं, ज्यांच्याशी चार हात करावे लागले त्यांच्याजवळ चार हात केले. हं. म्हणजे एकंदरीत समजूतदारीने त्यांनी राजकारण केलं आणि त्यातून त्यांनी प्रगती हो, घडवून आणली. हो. खानदेश मुळात शेतीप्रधान परिसर आहे. खानदेशातील बऱ्याच जमिनी त्या काळी बऱ्याच भागांमध्ये जलदुर्भिक्ष होतं. साहेबांनी या जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी सिंचन योजना राबवल्या. त्यासाठी त्यांनी काम केलं आणि फक्त आपलाच परिसर नव्हे, तर सर्वदूर शक्य होईल तेवढा त्यांनी शेतकऱ्याचा विकास साधण्याचं काम केलं. तर सगळा विरोध पचवून त्यांनी हे काम केलं. हे कसं शक्य झालं त्या काळी? मुळात अण्णासाहेबांचा मूळ हेतू असा होता, जसं गांधीजींनी खेड्याकडे चला, म्हणजे हं, खेड्यातील सर्वांगीण विकास झाला पाहिजे. खेड्यात कोण? शेतकरी शेतमजूर. शेतकरी शेतमजूर, शेतकरी किंवा शेती करतील त्यांच्या शेतात पाणी असेल आणि त्यांच्या शेतात पाणी असेल तर शेतमजुरांनाही काम मिळेल. त्या दृष्टीने अण्णासाहेबांनी या भागात आल्यानंतर, की आपल्या भागात पाणी नाही आहे, पण तापी नदीत पाणी भरपूर वाहून जात आहे. मग हं, त्यात त्यांनी उपसा जलसिंचन योजना केल्या. मग त्यात त्यांना असं वाटलं की भविष्यात पाणी नसणार नदीत. मग त्यांनी प्रकाशा सारंगखेडा बॅरेजेस घेण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून घेतला आणि तो अहवाल विधानसभेत मांडला हं, 1985ला. परंतु त्याला सतत पाठपुरावा करत करत शेवटी तो 1994च्या कालावधीमध्ये, 1994च्या 99 जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ते हां, दोन्ही बॅरेजेस पूर्णत्वास आले. हं, परंतु आजही ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. पाणी अडवलं गेलं, पण बरोबर. शेतीत ते पाणी आजही पूर्णपणे पोहोचलं नाही. हं, काही शेतकऱ्यांनी स्वतः पाईपलाईन करून ते पाणी शेतापर्यंत पोहोचवत आहेत. म्हणजे काही अंशी तो उद्देश सफल झालाय. हं, तसंच त्यांनी नर्मदेचे पाणी आपल्या तालुक्यात यावं बोगदा करून. कारण की हं, त्याच्यावर मोठं धरण बांधल्यामुळे बॅकवॉटर बरोबर. भरपूर आहे. तर ते पाणी नर्मदेच्या आपल्या महाराष्ट्राला मिळावं यासाठी बोगदा हं, करावा. त्याच्यासाठी त्यांनी सविस्तर अहवाल शासन दरबारी सादर केला. ते असेपर्यंत सतत पाठपुरावा केला. पण आजपर्यंत ते पाणी आलेलं नाही. जर शेतीला पूर्ण पाणी जर मिळालं, बागायत शेती झाली, तर उत्पन्न वाढेल आणि शेतकरी सुखी होईल. शेतकरी सुखी म्हणजे देश सुखी, असं त्यांचं ब्रीद होतं आणि त्या हं. दृष्टीने त्यांनी कायम प्रयत्न केले. कुठलाही राजकीय हेतू न साधता त्यांनी काम केलं. देतो तो देव, राखतो तो राक्षस हे त्यांचं ब्रीद होतं आणि हा हेतू घेऊनच त्यांनी जेही काम केलं ते केलं. तर हे तुम्ही सुद्धा कसं अंमलात आणलं तुमच्या आयुष्यात? कसं होतं की त्यांच्यावर महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या विचारांचा प्रभाव होता. सरदार वल्लभभाई यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यात त्यांना शेतकरी शेतमजूर हं, सुखी झाला पाहिजे. शेतकरी देतो, तो शेतीनं पिकवतो आणि सगळ्यात जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. हं. म्हणजे तो देणारा आहे. त्या दृष्टीने त्यांचे विचार की देतो तो देव. म्हणजे शेतकरी खऱ्या अर्थाने असा विचार जर केला तर तो जगाचा पोशिंदा असल्यामुळे तो देवच आहे. त्याने जर अन्न पिकवलं नाही तर कोणाला मिळणार नाही. त्या दृष्टीने त्यांनी काम केलं आणि देतो तो देव या दृष्टीने त्यांनी स्वतःसाठी व्यक्तिगत असं काही नाही घेतलं. हं, हं, चारित्र्य त्यांचं त्यांच्या कपड्यांसारखं एकदम स्वच्छ होतं. हं, त्यांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास होता, की मी जे करतो आहे फक्त या भागातील जनसामान्य सुखी व्हायला पाहिजे. या भागातील विद्यार्थी असतील त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. या दृष्टीने त्यांच्या शेवटपर्यंत प्रयत्न होता आणि तो करताना आमच्यावरही घरात म्हणा किंवा नोकरीत आल्यानंतर हं, त्यांचा प्रभाव झाला.
घरात असताना रोजचे त्यांचे वागणं पाहिलं, कामात जेव्हा नोकरीला लागलो तर त्यांचे काम करण्याची पद्धती पाहिली, तर तो ऑटोमॅटिकच आमच्या रक्तात उतरलं, की आपल्यालाही त्यांनी जे शिकवण दिली आहे, त्या शिकवणीने आपण गेलं पाहिजे. आम्ही महात्मा गांधी पाहिले नाही किंवा साने गुरुजी पाहिले नाही. पण ते त्यांच्या विचारावर जगले आणि त्यांना जगताना आम्ही पाहिलेलं असल्यामुळे ते ऑटोमॅटिकच आमच्याने देतो तो दो आणि राखतो तो राक्षस याप्रमाणे वागलं जातं. साहेबांचा वाढदिवस आपण किसान दिन म्हणून साजरा करत असतो. तर हे अगदी ते हयात असतानापासूनच तो किसान दिन आपण साजरा करतो, त्यांचा वाढदिवसाचा दिवस. साहेबांना म्हणजे हे कसं सुचलं, की किसान दिन संबोधायचा आपल्या वाढदिवसाला आणि ती परंपरा आजही तुम्ही अखंड चालू ठेवलेली? साहेबांचे वाढदिवस किसान दिन म्हणून सुरू करायचे हे मी मोठं होण्याआधीची गोष्ट आहे. मी हां, बालक होतो तेव्हापासून सुरू आहे. तर हां. तेव्हाच्या सहकाऱ्यांनी पाहिलं असेल, की हं, हं, साहेब पूर्ण वेळ शेतकऱ्यांसाठी काम करतात. हं. त्यांच्या प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांच्या हितासाठीच असते. त्यामुळे मग त्यांनी तो दिवस आपण किसान दिन म्हणून करावा, असा साजरा करायला सुरुवात केली. तो आजपर्यंत अखंड आपण सुरू ठेवलाय. त्याला कधी सुरू झाला असेल तर तो 80-85च्या दरम्यान कधीतरी तो सुरू झालाय आणि तो हं. अखंड आजपर्यंत आपण किसान दिन साजरा करत आलो आहोत. तर किसान दिनाच्या दिवशी काय खास असतं? किसान दिनाच्या दिवशी खरं असं असतं, की शेतकऱ्यांना नवीन-नवीन माहिती मिळावी. हं. जे काही नवीन संशोधन शेतीत झालं असेल किंवा त्यांच्या अडचणींवर कोणीतरी तज्ञ मार्गदर्शक बोलवावा आणि त्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. हं. जेणेकरून त्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या. हा मुख्य उद्देश त्यामागे होता. शिक्षण क्षेत्र सांभाळत असताना तुमची राजकारणात झालेली एंट्री ही खूप लोकांसाठी धक्कादायक होती. तर हे राजकारणाचं बीज तुमच्यात कसं रोवलं गेलं? हे बाळकडू कसं मिळालं तुम्हाला? घरातच अण्णासाहेब असल्यामुळे राजकारणाचे बीज आणि बाळकडू ते जन्मतः आलेलं आहे. नक्कीच. त्यामुळे तो काही विषयच नाही. सुरुवातीला मी लोणखेडा ग्रामपंचायत आधी लढवली होती. हां. आधी तिथं माझे वडील म्हणजे नगीन तात्या सरपंच होते. हं. त्यानंतर एक 5 वर्षाच्या गॅपनंतर मी निवडणूक लढवली. मी तिथं सदस्य 5 वर्ष राहिलो. त्यानंतर मग शिक्षणात इकडे आपल्या कामात एवढा वेळ मिळत नव्हता. हं. मग हळू इकडे सेटअप व्यवस्थित झाला. तिकडे अशी वाटायला लागलं आपल्याला, की आपण जर सक्रिय राजकारणात राहिलो, तर हं. अधिक चांगल्या रीतीने आपण लोकांना सेवा देऊ शकू किंवा शहराचा विकास असो, त्यात आपला हातभार लागू शकेल किंवा आपल्याला जे वाटतं, आपल्या शिक्षणाच्या म्हणा, विचारांच्या म्हणा, त्या दृष्टीने आपण त्या शहराचा विकास करू शकतो, लोकांना चांगल्या सेवा देऊ शकतो. या दृष्टीने राजकारणात प्रवेश झाला. पण ती एंट्री खूप लोकांसाठी धक्कादायक सुद्धा होती. खरं म्हणजे कसं होतं, की लोकांना असं वाटायचं, की हे टिकणार नाहीत किंवा हे हं. ज्या आले त्यांचं वागणं कसं असेल? हं. लोकांनी प्रत्यक्ष ज्यांचा संपर्क नव्हता त्यांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. बोलत नाही, भेटत नाही, या सगळ्या गोष्टी होत्या. हं. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण राजकारणात गेलो, तर आपला खरा स्वभाव लोकांच्या लक्षात आला, की नाही, तसं काही नाही. हे जे लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी होत्या, त्या लोकांच्या लक्षात आल्या. पण हे त्यांना माहिती होतं, ज्यांनी या गोष्टी सगळ्या सांगितल्या, हं. हे कसे आहेत. मग तो धक्का त्यामुळेच होता, की हे जर आले, तर आपल्याला बॅकफूटला टिकावं जावं लागेल. लागेल किंवा हां. आपला टिकाव लागणार नाही. सर, राजकारणात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागलं. तो पराभव तुम्ही कसा स्वीकारला? आणि आता आम्ही तुम्हाला नव्या उभारीत पाहतोय. तर ही उभारी यावेळी यशोशिखर गाठायला कशी मदत करेल यावर विश्वास आहे का? खरं पाहिलं तर राजकारणात विजय आणि पराजय हे होत असतात. हं. त्यामुळे पराजय पाहिला असं काही नाही. पराजय हं. पाहिला तर तो सहज असतो. राजकारणी माणूस हा विचार करूनच कुठलंही इलेक्शन लढतो, की नक्कीच. जिंकू किंवा हारू. नक्कीच. आणि त्यावेळी पहिल्यांदा मी लोकांसमोर गेलो. लोकांनाही मला कॉलेजला पाहिलेलं होतं, हं. की शिस्तबद्ध आहे, तसं आहे. हं. त्यामुळे लोकांना मी राजकीयदृष्ट्या कसा असेल या कल्पना पूर्ण नव्हती. लोकांनी मकरंद नाव ऐकलेलं होतं, प्रत्यक्ष भेट नव्हती. आणि त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण झाली, की हं. हिंदू मुसलमान डायरेक्ट हं. असं वाटणीच होऊन गेली. हं. त्याचाही परिणाम माझ्या पराभवावर झाला. हं. जर ती हिंदू मुस्लिम वाटणी झाली नसती तर कदाचित तो पराभव झाला नसता. आणि एवढ्या प्रमाणात आजपर्यंत आपल्या साध्या शहरात किंवा भागात हिंदू मुस्लिम अशी विभागणी कधीही झालेली नव्हती. आपण हं. एकोपाने आजपर्यंत राहत आलेलो आहोत आणि नंतरही तो एकोपा आपल्याला दिसून येत आहे, की हं. त्यानंतर काही भानगडी झाल्या का असं नाही. परंतु त्यावेळेस मतदानात ते एकदम क्लिअर विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. हे एक पराभवाचे मुख्य कारण आहे. यावेळी तुम्ही ज्या उभारीत आहात, ती उभारी यावेळी यशोशिखर गाठायला मदत करेल यावर विश्वास आहे का? यावेळेस उभारीत आहोत म्हणजे आपण
पराभव झाल्यानंतरही मी पूर्ण वेळ सक्रिय राहिलो. हा लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांच्या दुःखात सुखात आपण सहभागी झालो. लोकांच्या काही अडचणी असतील त्या आपल्या समोर आल्यावर आपण ते सोडवण्याचा प्रयत्न केला. तर लोकांनाही आता ते दिसतंय की माणूस कसा आहे, ही एक ओळख झाली. मकरंद म्हणून जे नाव होतं फक्त, आणि खरा मकरंद कसा आहे प्रत्यक्ष त्यांच्या भेटण्यात बोलण्यात त्यांना लक्षात आल्यामुळे आता आपल्याला असं वाटतंय की आपण 100% यशस्वी गाठू. तुमच्या संदर्भात राजयोगी हा शब्द खूप फेमस झालाय. नेमका काय अर्थ आणि का हा राजयोगी कसा बनला? राजयोगी हे एक सहज लिहिलं मी माझ्या गाडीवर. हा असं हा काही नाही की राजयोगी असं काही हा हा कुठून आलं का काय. हम्म, पण आपण आनंदी जगावं. आनंदी कसं, राजा कसं असतो त्याला काही असं जास्ती हे नाही, आनंदात जगायचं. राजयोगी म्हणजे याप्रमाणे की आपण आनंदी जगावं. दुःख कायम कवटाळून बसण्यापेक्षा आपल्याला पुढे जायचे जर असेल तर आनंदी असलो तर आपण पुढे जायला, नवीन आयडिया यायला, नवीन विचार करायला, नवीन काम करायला आपल्याला सुचतं. सर, मागील पंचवार्षिक वेळी आपण काँग्रेसमधून उमेदवारी केली. त्यावेळी विरोधी पक्ष भाजप होता. नंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. तर असं सातत्याने का घडत गेलं, की तुम्ही एखादा पक्ष स्वीकारला आणि त्यानंतर विरोधी पक्षाने तो पक्ष सोडला? बघा, राजकारण करताना आपल्याला सत्ताधाऱ्यांशी जुळून घेणं आवश्यक आहे. काही कामं, विकास कामं करायची असतील तर त्या दृष्टीने करायची असतात. दुसरी गोष्ट अशी की मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे विजन किंवा भारतासाठी त्यांचे काम करण्याची तळमळ जर आपण पाहिली, त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमचे विरोधक आम्ही त्या पक्षात गेल्यानंतर का पक्ष बदलतात, तर याचं सविस्तर कारण ते चांगल्या रीतीने देऊ शकतील मी सांगण्यापेक्षा. किंवा त्यांना विरोधाला विरोध करायचे आहे हे जनरल जर आपण पाहिलं तर विरोधाला विरोध एवढंच त्यांचं मुख्य कारण मला वाटतं. तर हे उमटून येतं ना, पण ते दिसून येतं. दिसून येतं म्हणजे त्यांची प्रत्येक कृती तशी असते ना, की त्यांना आपल्या कार्यात म्हणजे अण्णासाहेबांपासून ती परंपरा त्यांनी सुरू केली आहे की अण्णासाहेब जे करतील त्याला विरोध करा. असं केलं नाही की चांगल्या कामाला त्यांनी सपोर्ट केला. कुठलीही गोष्ट असो त्याच्यात कुठलंही काम करा, त्याच्यात काही ना काही त्रुटी असतात. त्यांनी त्या त्रुटीवरच विरोध करायचे ठरवलेलं आहे. त्यांना चांगल्या कामाला सपोर्ट करून ते काम अधिक चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती बहुतेक तरी मला दिसून येत नाही. तर मागील पंचवार्षिक वेळी 100 कोटींची कामं झाली. त्यात किती तथ्य म्हणजे एक तुम्ही तुमचा पराभव झाला. तरी सुद्धा तुमच्याकडून पराभव झाल्यावर सुद्धा तुम्ही सपोर्ट करून ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट केला. तर 100 कोटीची कामं झाली असं म्हटलं जातं, त्याला किती तथ्य आहे? आम्ही अण्णासाहेबांच्या विचाराने म्हणा किंवा त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आपण राजकारणात आलो तर शहराचा विकास व्हावा या दृष्टीने आपण राजकारण काय राजकारण करण्यासाठी आलेलं नव्हतं. आपला पराभव झाल्यानंतर शहराचा विकास थांबवणे हे चुकीचे आहे. शहराचा विकास होत असेल तर त्याला सपोर्ट करणे, चांगल्या कामांना आम्ही नेहमी सपोर्ट करतो. उलट तू मागच्या प्रश्न जो विचारला की विरोधक का विरोधी पक्षात जातात, ते त्यांनी पाहिलं पाहिजे की आम्ही पराभूत होऊन चांगल्या कामांना त्यांना सपोर्ट केला, विकास कामांना सपोर्ट केला. ही वृत्ती त्यांच्यातही आली पाहिजे. तर आपण राजकारण करतो विकासासाठी करतो, आपल्या स्वतःसाठी राजकारण करणं केव्हाही चुकीचे आहे. सर, शिक्षण, शेती, समाज अशा अनेक क्षेत्रात वावरताना कुठेही आरेरावी, दादागिरीची भाषा अशी तुमच्यात दिसून येत नाही. एक संयमी नेता म्हणून तुमची ख्याती आहे. तर हा संयम नेमका मुळात कुठून येतो इतका आणि या मागची सूत्र नेमकी काय? संयम कुठून येतो, तो संस्कारातून येतो. ते अण्णासाहेबांनी घरात, समाजात किंवा परिसरात जे संस्कार केले आहेत. आपल्या समाजात असं आहे साध्या भागात दादागिरीला वाव नाही. अण्णासाहेबांनी कधीही गुंडगिरी, दादागिरी करणाऱ्यांना वाव दिला नाही. त्यामुळे तो संस्कार घरातूनच आधी आला. आणि त्या दृष्टीने काम करताना आपण शक्यतोवर समोरच्याचे ऐकून त्याच्यावर तोडगा काढणे, ऐकून घेणे सगळ्यात महत्वाची भूमिका याच्यात असते. की आपण ऐकून घेतलं तरी समोरच्याचा राग अर्धा कमी होतो. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी दादागिरीने, आरेरावीने होत नाही. जर आपण पाहिलं असेल तर प्रेमाने जास्तीत जास्त गोष्टी शक्य होतात. जर आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर प्रेमाने अधिक लवकर चांगल्या रीतीने कुठल्याही गोष्टीवर मार्ग निघू शकतो. असं नाहीये की आपण प्रत्येक वेळेस समजदारीची भूमिका घेतो. काही लोकांना जर वाटलं तर आपण जशाच तशी भूमिकाही घेऊ शकतो. ते आपण आपल्याकडे ती घेण्याची ताकद आहे. पण आपल्याला ते टाळून आपण शक्यतोवर संयमाने आणि प्रेमाने मार्ग निघेल हा प्रयत्न करतो. मुळात बघायला गेलं तर लोकांना सुद्धा तोच नेता आवडतो जो आपल्याशी आपला बनून संवाद साधतो.
किंवा प्रशासकीय ऑफिसेसमध्ये बघायला गेलो तर अनेकदा नेते लोकं दादागिरी, अरेरावीची भाषा करून बोलतात. ते सुद्धा तुमच्यात जाणवत नाही. तर कशा पद्धतीने हे विषय आपण प्रशासकीय मार्गाने सुद्धा सॉल्व्ह करून घेतो नेमके? कसं आहे की दादागिरीने, अरेरावीने जर प्रशासकीय अधिकाऱ्यांची वागलं तर त्याच्यात एक प्रसिद्धी मिळते. हं. परंतु प्रश्न सुटत नाही. आपला जो बाणा आहे किंवा आपल्यावर जे संस्कार आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आपण काही प्रसिद्धीसाठी राजकारण म्हणा किंवा प्रश्न घेऊन जातो असं नाही. ते प्रश्न जनतेचे प्रश्न आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न आहे. ते प्रशासनाकडे मांडून जर ते सुटत असतील तर ते प्रेमाने मांडले तर लवकर सुटतात. त्याच्यात हं. प्रशासनाच्या काही अडचणी असतील तर ते सांगू शकतात. ते आपण त्याच्यावर आपल्याला काय शक्य होईल ते करायला प्रयत्न करू. अरेरावीने फक्त प्रसिद्धी मिळते, प्रश्न सुटत नाही. तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तुमच्याशी जोडला गेलेला प्रत्येक माणूस त्याच्यात सुद्धा ती शिस्त उमटून येते खरं तर. तर हा तुमचा जो शिस्तप्रिय स्वभाव आहे, तो मुळात बालपणापासूनच होता की मग शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे तो आला नंतर? शिस्तप्रियता आता कशी आहे की हां, अण्णासाहेबांच्या घरूनच म्हणजे त्यांनी हां. ते शिस्तप्रिय होते. येस. त्यामुळे ते घरातून बालपणातूनच आले. हं, आणि त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात आल्यानंतर त्याला अजून उजाळा आला किंवा काही बारीक गोष्टी असतील त्या परत सुधारणा त्यात होत गेली. हं, आणि काटेकोर नियोजन करणे ही भूमिका वाढत गेली किंवा येत गेली. हं, आणि तेच मग जे जवळ असतात सहकारी, मग ते शैक्षणिक क्षेत्रातील असो का राजकीय क्षेत्रातील असो, त्यांना माहिती आहे की वेळेचे बंधन पाळतात, वेळेवर पोहोचतात. कुठलाही काम असेल तर नियोजनबद्ध पूर्व करतात. तर त्यांनाही त्या नियोजनाची सवय झाली, की कुठलाही कार्यक्रम करताना नियोजन आधी करायचे आणि मग तो कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करायचा. सर, प्रत्येक कार्यकुशल नेत्याचं एक स्वप्न असतं, की आपला परिसर अमुक-अमुक मार्गाने विकसित झाला पाहिजे. तर आपल्या या शहादा परिसराला घेऊन आपलं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न म्हणजे कसं आहे, की या भागातील प्रत्येक शेतकरी शेतमजूर सुखी झाला पाहिजे, हं, पहिली गोष्ट. आणि ज्यांना स्वप्न वाटतं, की आपलं शहर किंवा आपला भाग असा रीतीने सुंदर आणि स्वच्छ किंवा त्याचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने आपण विचार करतो, की काही जे सामाजिक लोक आहेत, हं, यांच्या काय मागण्या आहेत किंवा त्यांचे विचार काय आहेत, की शहराचा विकास कुठल्या दृष्टीने झाला पाहिजे किंवा आपणही विचार करतो, की शहर कसं गेलं पाहिजे, की आपण बाहेर पाहतो, हं, विविध देशात पाहतो, की शहर कसं पाहिजे. सगळ्यात आधी तर प्रत्येकाला वाटतं, की आपलं शहर स्वच्छ पाहिजे. वाहतुकीसाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मोकळं पाहिजे. अतिक्रमण विहिरीत पाहिजे. अतिक्रमण या लोकांनी केलेलं आहे. त्यांनी का केलं आहे? हं. त्याच्यावर त्यांना काय करून आपण मार्ग देऊ शकू, की त्यांचे व्यवसायही बुडणार नाही आणि त्यांचे कामही चालेल आणि अतिक्रमणही होणार. आणि रस्ते आहेत, चांगले क्वालिटीचे रस्ते झाले पाहिजे. ते होत नाही. आपण भारतात जर पाहिलं, की पावसाळ्यात रस्ता बनतो पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यात वाहून जातो. तर तो न होता चांगल्या दृष्टीने रस्ते झाले पाहिजे. रस्ते हं. होतानाही गटारी म्हणा, पाणीच्या निचरा होणे, या सगळ्या गोष्टींचे नियोजन होऊन झाले पाहिजे. आणि ज्या गोष्टींची शहराला आवश्यकता आहे किंवा ग्रामीण भागाला आवश्यकता आहे, की नाट्यगृह असो, बगीचा हं. असो किंवा अजून आता नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे, की येथील विद्यार्थ्याला म्हणा किंवा लोकांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळाला पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या विकासात आल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. सर, आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुका असतील त्याच्यात आपल्या परिसरातून म्हणजे शहादा परिसरातून तुमच्या सूक्ष्म नियोजनामुळे खरं तर मताधिक्य भाजपाला मिळालं, अशी जनमानसात चर्चा आहे. तर हा करिश्मा नेमका कसा साध्य झाला? भारतीय जनता पार्टीने या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मला शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात संयोजक म्हणून माझी नेमणूक केली. हं, आणि भारतीय जनता पार्टीने सूक्ष्म नियोजन कसं करावं यासाठी कार्यशाळाही घेतलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आणि आमदार राजेदादा पाडवी यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संपर्कामुळे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याने हं, प्रत्येक मतदारापर्यंत मा महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम केलं. प्रत्येक हं, मतदारला हे सांगण्याचं कष्ट घेतलं, की त्यांना या योजना मिळालेल्या आहेत. भविष्यात या योजना मिळतील. आपल्या हं. भागाचा विकास कसा होईल? आमदार राजेश पाडवी यांचे विजन काय आहे? महाराष्ट्र सरकारचे विजन काय आहे? आणि मोदी साहेबांमुळे आपल्या भागाचा विकास कसा होईल? या एक गोष्टी आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. सर, हे तर तुम्ही विधानसभा निवडणुकीचं सांगितलंच. पण त्यापूर्वी शिवमहापुराण कथा झाली होती आपल्या परिसरात. इतकं भव्य आयोजन होतं. तर अख्ख्या महाराष्ट्रात, त्या महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तिथे भाविक वर्ग आलेला होता.
इतकं सूक्ष्म नियोजन होतं, की ते लोक इथून आपल्या शहादा परिसराच्या नियोजनाचं नाव घेऊन गेले त्या कथेच्या माध्यमातून आणि त्यात तुमचा सिंहाचा वाटा होता. ते कसं शक्य झालं? खरं म्हणजे अण्णासाहेब असे असल्यापासून हां. मला विविध कार्यक्रमांच्या नियोजनाची सवय आहे. हं. कसे नियोजन करावे, कसे यशस्वी करावे या गोष्टी माहिती आहे. त्यात मी असं केलं की ज्यांना ज्यांना जे जे काम आवडतं हं. त्या अनुषंगाने आपण कामाचं वाटप केलं आणि त्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेलं काम 100% पूर्ण मेहनतीने, कष्टाने आणि निश्चयी भावनेने पूर्ण केलं. त्यामुळे प्रत्येक म्हणजे भोजन कक्ष असेल, तर त्यात आपल्या भागातील जे लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतात, भोजनाचे काम करणारे असतात, त्यांना आपण ते काम दिलं. हं. त्यानंतर पाण्याचे ज्यांना आवड होती, स्वच्छतेची ज्यांना आवड होती, ते तसं तसं काम आपण प्रत्येकाला दिलं. ज्यांना आवडीचं काम दिल्यामुळे कोणालाही जे आवडीचं काम दिलं, तर ते चांगल्या प्रकारे ते करू शकतात किंवा त्याचे नियोजनही ते चांगल्या प्रकारे करतात. असं हं. एकंदरीत सगळ्या गोष्टींचे बारीक बारीक नियोजन, कोण काम करेल या दृष्टीने आम्ही कामाचे नियोजन केलं, कामाची वाटणी. त्यामुळे हं. तो शिव महापुराण कथा त्यांची सर्वात यशस्वी अशी कथा शहादा प्रदीप मिश्रा परिसर. यांची झाली. हां. सर शहादा शहरात मुख्यत्वे बघायला गेलो तर सगळ्यात मोठी समस्या तर पाण्याची आहे. म्हणजे ती 4 दिवसाआड पाणी येतं. त्यानंतरची समस्या आहे कचऱ्याची. तर या दोन्ही गोष्टी सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. त्यावर कशा पद्धतीने वर्कआउट होणार आहे? सर्वप्रथम तर पाण्याचा जे तू आता विषय केला हं. त्याच्या अनुषंगाने तुला सांगू इच्छितो की आमदार राजेश पाडवी यांनी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. हं. तिचे टेंडर होऊन ते कामही सुरू झालं. वर्षभरात येत्या वर्षभरात 1.5 वर्षात ते काम पूर्ण होऊन पाण्याची समस्या जवळपास पूर्ण होईल आणि रोज पाणी, स्वच्छ पाणी शहादा शहरवासियांना मिळेल. राहिला कचऱ्याच्या, तर इंदूर तुला माहिती आहे की आधी एकदम घाणेरडं शहर होतं, पण आता ते भारतातलं 1 नंबरचे स्वच्छ शहर आहे. तिथं आपल्याच इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे एक विद्यार्थी हर्षद वारसी म्हणून काम करतो. तो माझ्या क्लासमेट होता. अच्छा. तर त्याच्या यामध्ये मोठं योगदान आहे की स्वच्छ शहर कसं होईल आणि त्या गोळा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कचरा कसा विल्हेवाट त्याची लावता येईल. त्याच्याही मार्गदर्शन घेऊन आपण त्या इंदूरच्या धर्तीवर आपलं शहादा शहरही महाराष्ट्रातील काय भारतातील 1 नंबरचे स्वच्छ शहर करण्यासाठी आपण एक प्लॅन तयार केलेला आहे. तो लवकरच आपण इम्प्लिमेंट करू आणि भूमिगत गटारीसाठी सुद्धा आमदार राजेश पाडवी यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्याही मंजुरीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजे गटारीचाही प्रश्न, स्वच्छतेच्या कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा येत्या 1 ते 2 वर्षात निकाली होऊन जाईल आणि लोकांना त्या गोष्टीचा त्रास होणार. सर शहाद्यातलं शिवस्मारक खूप प्रचलित झालं आणि ते शिवस्मारक उभारणीवेळी आपण विरोधी पक्ष नेते होतात नगरपालिकेत. तर त्यावेळी आपली भूमिका काय होती एक विरोधी पक्ष नेता म्हणून? सर्वप्रथम शिव स्मारकाच्या विषयी पहिल्याच मिटिंगला मंजूर झाला. हं. त्या अनुषंगाने जागा निश्चित झाली होती. एकदा टेंडरही झालं, भूमिपूजन झालं. हं. तेव्हा जवळपास 32-34 लाखाचे काहीतरी त्याचे टेंडर होते. मग त्या कालावधीमध्ये कोरोना आला. काही कारणास्तव ते काम होऊ शकलं नाही. हं. मग त्याला डिले झाला. कारण प्रशासनाने म्हणा, नगराध्यक्षांनी म्हणा त्यावेळेच्या वेगवेगळी कारणं दिली आणि ते टेंडर रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया. ते नवीन टेंडर प्रक्रिया करताना ते काही 54-55 लाखापर्यंत त्याची वाढीव किंमत झाली. त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की मागे आता जिथं शिवस्मारक आहे त्याच्या मागे अजून थोडी जागा आहे. तर ती जागा आता घ्या आणि ती 55 लाखाचे 75 लाखापर्यंत जाईल. पण एकच वेळेस शिवस्मारक होतं. त्यांना घाई होती मंजूर करून घेणे. त्यांना जागा मोजणी न करता त्या जागेवर करून घेणे या उद्देशाने त्यांनी घाईघाईत तो निर्णय घेतला. तेव्हा मी सांगितलं होतं की एकदा जागा मोजा आणि मोठी जागा घ्या. कुठेही तुम्ही जर पाहिलं असेल की जिथेही कुठलंही स्मारक असेल त्याला पुढून एंट्री असते. आपल्या शिव स्मारकाला मागून एंट्री केली आहे. तर पुढून एंट्री करायला जागा नव्हती, त्यामुळे मागून एंट्री झाली. जर तो मागून घेतला असता तर आपल्याला पुढून एंट्री करता आली असती आणि जागाही मोठी मिळाली असती. त्याचं तुला उदाहरण पाहिजे असेल तर आता तिथं रस्ता झाला. जर आता तुम्ही पाहिलं तर तिथं मागे एक मोठा रस्ता केलेला आहे काँक्रीट तो करून. रस्ता झाला म्हणजे ती नगरपालिकेची जागा होती. बरोबर. तो रस्ता तिकडनं घेणे गरजेचे नाहीये, कारण त्याच्या आधी सप्तशृंगी माताजवळ एक रस्ता आहे त्या रस्त्याला येणे जाण्यासाठी. तर हा रस्त्याची गरज नव्हती. ती आपण स्वीट मार्गासाठी घेतला असता. स्वीट मार्गाला जागा जास्त मिळाली असती आणि सुशोभीकरण म्हणा किंवा तिथं अजून काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने म्युझियम म्हणा, स्कल्पचर्स वगैरे इतर. काहीतरी आपल्याला करता आलं असतं किंवा त्यांच्या आठवणीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणा किंवा गार्डन या गोष्टी आपण करू शकतो. पण सत्तेदारांना तेव्हा श्रेय घेण्याचं होतं घ्यायचं, म्हणून त्यांनी घाईघाईत ते केलं. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मी विरोध केला असंही त्यांनी बाहेर सांगण्याचे प्रयत्न केले.
अरे बाप. मी विरोध केला नाही. माझं असं म्हणणं होतं की ती जागा घेऊ शिव स्मारकासाठी, आजच होईल. आता नवीन तो पुतळा आपण शिवाजी महाराजांच्या हलवून मागे नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. तेव्हा जर ते एकदा परत 8 दिवस वेळ घेतला असता तर अधिक चांगलं शिवस्मारक झालं असतं. आणि जे लोकांना पाहिजे होतं, लोकांची इच्छा होती आणि आधीपासून तो विषय होता की शिवस्मारक शहादा शहरात झालं पाहिजे. ते झालं, त्याचा आनंद जे आहे ते अधिक चांगलं झालं असतं, अधिक चांगलं जास्ती आनंद झाला असता. परंतु आता जे झालं त्याच्यात आपण आनंदी आहोत आणि नक्कीच. आपल्या कार्यकाळात झालं त्याच्यात खूप आनंद आहे. सर, कधीच तुम्ही तुमची राजकीय उद्दिष्ट, धोरणं ही मांडताना पाहिली नाही. जे आहे ते कामातून तुम्ही व्यक्त होता. तर नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून शहादेकरांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय सांगाल? कृतीतून व्यक्त होणारा मी मनुष्य आहे. त्या दृष्टीने मी लोकांकडनं ज्या फीडबॅक असतात, लोकांना काय, आता मी माझं विजन मांडलं समजा, माझं विजन माझ्या विजननुसार मला जे आवडतं ते शहरात होईल, तर ते लोकांना आवडेल का, हा एक प्रश्न असतो. त्यामुळे मी लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांना काय आवडतं किंवा शहरात काय सुधारणा व्हायला पाहिजे, मग त्या नागरी असो, प्रशासनीय असो, रस्ता, पाणी, या ज्या गोष्टी असतील त्या त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊन त्याच्यात सुधारणा करणं. कारण की शहर माझ्या एकट्याचं नाही आहे, लाखभर लोकांचे शहर आहे आणि अजून ते वाढणारच आहे. नक्कीच. त्यामुळे त्या लोकांच्या दृष्टीने ते शहर विकसित झालं, त्याच्यात सुधारणा झाला, विकास झाला, तर ते लोकांना अधिक चांगलं वाटेल, सगळ्या लोकांना त्याच्यात आनंद होईल. माझ्या एकट्याच्या आनंदासाठी मी राजकारण करत नाही आहे किंवा मी विजन ठेवत नाही. मला ज्याही सेवा सुविधा पुरवायच्या आहेत त्या लोकांकडनं, आणि तुझ्या माध्यमातून मी आज लोकांना हेही आवाहन करतो की त्यांना ज्या समस्या असतील त्या जर माझ्यापर्यंत पोहोचवल्या तर भविष्यात आपण विकास करताना त्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ. आणि मी माझ्या दृष्टीने माझ्यातर्फे फीडबॅक घेत असतो आणि त्या गोष्टींच्या नोंदी ठेवून त्या दृष्टीने आपलं शहर कसं जागतिक स्तरावर का महाराष्ट्राच्या स्तरावर पोहोचलं पाहिजे. आधी तर महाराष्ट्राच्या स्तरावर पोहोचेल, मग भारत आणि मग जागतिक. म्हणजे तो टप्पा खूप मोठा आहे. तो आपण असं 5 वर्षात 2 वर्षात पूर्ण करू अशी गोष्ट नाही. पण आज जे शहादा शहराची परिस्थिती आहे, तर लोकांच्या मनात शहादा शहर, अरे यार स्वच्छ नाही आहे, पाणी नाही आहे, या अनेक समस्यांचा विचार करतात की नागरिक सुविधा, सेवा नाही आहे, प्रशासनातर्फे फीडबॅक मिळत नाही किंवा काम होत नाही, या गोष्टींची सुधारणा लवकरात लवकर आधी होईल, त्याला प्राथमिकता आपण दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण नियोजन करताना पुढील 25 वर्षाचे नियोजन होईल. पुढील 25 वर्षात नियोजन करताना पहिल्या 5 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात कशा कशा गोष्टी घडतील त्याही नियोजनात घेतल्या गेल्या पाहिजे. फक्त स्वप्न 25 वर्षानंतर आपलं शहादा असं होईल तर ते शक्य नाही. त्याला दर वर्षाच्या 6 महिन्याचं उद्दिष्ट ठेवून त्यानुसार करावं लागेल. आणि ते करताना लोकांच्या फीडबॅक महत्वाचे आहे. लोकांना काय हवं त्यानुसार आपण काम करू. नाही तर एकट्याच्या विजनने किंवा एकट्याच्या विचाराने शहर विकासाभिमुख किंवा स्वच्छ किंवा चांगलं होऊ शकत नाही. तर मी तुझ्या मार्फत लोकांनाही सांगेल की त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या स्वप्नातलं जे शहर आहे त्याही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या आपण योग्य असतील तर नक्कीच त्याच्यावर कार्यवाही करू आणि सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना राहावं असं वाटेल असं शहर आपण विकसित करू. सर, धन्यवाद. आज आपण शहादा शहरातील राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरं तर तुझे आभार की तू माझे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत केली, ही मुलाखत आयोजित केली तुझ्या नुपूर टीव्हीतर्फे. आणि माझे काय विचार आहेत सामाजिक, राजकीय किंवा शैक्षणिक ते लोकांपर्यंत तू पोहोचवत आहे, त्याबद्दल तुझे. राजकारणाच्या पलीकडील व्यक्तित्व म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब पिके पाटील. यांच्याच कर्तृत्वाची छाप आज बापूसाहेब दीपक पाटील आणि मकरंद पाटील सर यांच्यात दिसून येते. सामाजिक क्षेत्रातील कार्य म्हणजे नुसताच उहापोह नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रत्येकाला सोबत घेऊन मिळून मिसळून काम करत प्रत्येकाच्या भावनांचा सन्मान राखून त्यांचं कार्य अविरत सुरू आहे. राजकारणापलीकडे जनकल्याणाचा वसा सांभाळत शहादेकरांसाठी सतत धडपडणाऱ्या व्यक्तित्वाशी साधलेला हा संवाद होता. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह नुपूर टीव्हीवर. तोपर्यंत नमस्कार.